नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपल्याला महाजनपद काळ हा मुद्दा बघायचा आहे आणि हा आपला सेशन 2 या पॉइंटवरचा आहे. ठीक आहे, सेशन 2. आता महाजनपद जे होते त्या महाजनपदांपैकी मगध साम्राज्य जे होतं ते कालांतराने सर्वात शक्तिशाली, सर्वात मोठं आणि व्यापक अशा प्रकारचं साम्राज्य बनलं. मग प्रश्न असा येतो की हा मगध साम्राज्यच का, किंवा अशी काय परिस्थिती होती की हा मगध साम्राज्य सर्वात मोठं झालं. तर पहिला मुद्दा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचा ते म्हणजे मगध साम्राज्याच्या उदयाची कारणे. आता उदयाची कारणे म्हणजे या सगळ्यांपैकी 16 महाजनपदांपैकी हे एकच का प्रॉमिनंट ठरलं, हे एकच का जास्त शक्तिशाली झालं आणि बाकीच्यांचा हळूहळू का लोप झाला हे आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला हे महाजनपद इतकं होतं बघा. ठीक आहे, म्हणजे साधारणतः अजातशत्रू आणि बिंबिसार हा पहिला महत्त्वाचा शासक होता. यांच्या काळामध्ये हा इतका होता. हळूहळू पुढे जसं मौर्य आले, नंद, शिशुनाग हे जे वेगवेगळे घराणे आले त्यांच्या काळामध्ये संपूर्ण भारत, ठीक आहे, इथपर्यंत आणि हा सगळा एरिया, ठीक आहे, ह्या यांच्या कंट्रोलमध्ये होता. ठीक आहे, हा जो सगळा एरिया आहे हा सगळा भारताचा एरिया यांच्या कंट्रोलमध्ये होता. हे जे मगध साम्राज्य होतं या मगध साम्राज्यावर एकूण 4 महत्त्वाच्या घराण्यांनी शासन केलेलं आहे. तर हे 4 घराणे बघा. पहिलं जे ते आहे हर्यांक घराणं. ठीक आहे, बिंबिसार आणि अजातशत्रू जे आहेत ते या हर्यांक घराण्याचे आहेत. ठीक आहे, बिंबिसार आणि अजातशत्रू. त्याच्यानंतर होते शिशुनाग. ठीक आहे, शिशुनाग घराण्याचा याचा शासक शिशुनाग होता आणि इतर काकवर्ण किंवा कालाशोक. त्याच्यानंतर होते नंद घराणे. ठीक आहे, याचे प्रमुख जे होते ते होते महापद नंद आणि धनानंद. आणि त्याच्यानंतर आले मौर्य. ठीक आहे, त्याच्यानंतर आले मौर्य. तर असे 4 प्रमुख घराणे आहेत. तर पैकी या हर्यांक घराण्याच्या काळामध्ये इथपर्यंत राज्य होतं. हळूहळू ते ह्या संपूर्ण भागामध्ये वाढत गेलं. संपूर्ण भारत त्यांच्या टप्प्यामध्ये आला, त्यांच्या साम्राज्याचा भाग बनला. मग अशी काय कारणं होती की तेच मगध साम्राज्य, मगध महाजनपदाचे शासक आपला साम्राज्याचा विस्तार करू शकले आणि इतरांचं का झालं नाही किंवा इतर लोक का मागे पडले. त्याची कारणं, पहिलं कारण आहे की या बिंबिसारच्या काळापासून हे महाजनपद प्रबळ बनण्याची सुरुवात झालेली होती आणि नंद शासकांपर्यंत, ठीक आहे, हे संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप एक्सेप्ट हे एकदम दक्षिणेचा जो एरिया आहे, ठीक आहे, हा जो दक्षिण भारताचा केरळ आणि तमिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग, हा भाग सोडला तर उर्वरित सर्व भारत यांच्या कंट्रोलमध्ये आलेला होता नंद शासकांपर्यंत. मग गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे इकडे व्यापार दळणवळण हे अधिक सोयीस्कर होतं. प्लेन एरिया आहे, मैदानी एरिया आहे. मैदानी एरियामध्ये दळणवळण करणं हे खूप जास्त इझी असतं. तुम्ही बघा, रेल्वेचं खूप दाट जाळं हे उत्तर भारतामध्ये आजसुद्धा आहे. यूपी बिहार एरिया जो आहे तिथे पॉप्युलेशनसुद्धा खूप जास्त आहे, कारण सपाट मैदानी प्रदेश आहे आणि गंगेच्या मैदानी प्रदेशामुळे त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. ठीक आहे, याच्यामुळं शेतीचं उत्पन्न सुद्धा तिकडे खूप जास्त आहे, कारण पाण्याची उपलब्ध आहे आणि ज्या नद्या गाळ वाहून आणतात त्याच्यामुळे जमीन सुद्धा सुपीक आहे. सो सरप्लस ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस इकडे आपल्याला अवेलेबल होतं आणि त्याच्यामुळे व्यापार आणि दळणवळण हे अधिक सोयीस्कर इथं उपलब्ध झालं. त्याचा परिणाम म्हणून हे जे मगध साम्राज्य होतं त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. आता ही सगळ्यांचीच होती, यांचं काही वेगळं होतं का, कारण हे सगळेच उत्तर भारतीय मैदानांमध्ये जवळपास हे आपल्याला 16 पैकी जवळपास 14 जे आहेत ते ह्या उत्तर भारतीय मैदानांमध्ये दिसतात. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा थोडा भाग, बिहारचा भाग याच भागामध्ये होते. पण मग आर्थिक परिस्थिती उत्तम होती, पण मगधकडे असं काय वेगळं होतं जे इतरांकडे नव्हतं. तर पहिली गोष्ट मगधांकडे अशी वेगळी होती ती म्हणजे ह्यांची राजधानी. ही राजधानी 3 बाजूंनी डोंगर आणि एका बाजूने नदी याच्याने व्यापलेली होती. ठीक आहे, असा त्याला घेरा होता. त्याच्यामुळे मगध साम्राज्याला आपल्या राज्याचं रक्षण करणं, आपल्या राजधानीचं रक्षण करणं हा प्रश्न कधी फेस करावा लागला नाही. ठीक आहे, हा प्रश्न फेस करावा लागला नाही. ह्याच्यामुळं ते बाहेर इमिडिएटली पडू शकत होते आणि
निर्धास्त बिनधास्त ही लोक जाऊ शकत होते, कारण ह्यांना आपल्या राजधानीच्या संरक्षणाची एक हमी होती, नैसर्गिक संरक्षण त्यांना प्राप्त होतं. पुढे ही जी राजधानी होती पाटलीपुत्रला गेली, पण त्या काळापर्यंत जेव्हा ती पाटलीपुत्रला गेली त्या काळापर्यंत ऑलरेडी हे जे मगध साम्राज्य ते खूप मोठं साम्राज्य झालेलं होतं. त्यांना तशी काही भीती आता कुठून राहिलेली नव्हती. पटना ही मैदानी प्रदेशामध्ये, मात्र राजगृह गिरिव्रज ज्याला आपण म्हणतो त्याच्या 3 बाजूला डोंगर आणि एका बाजूला नदी होती. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा जो मगध साम्राज्याचा एरिया आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात लोखंडाच्या खाणी होत्या. हे एक असं वैशिष्ट्य आहे, ही एक अशी ॲडिशनल जमेची बाजू या मगध साम्राज्याकडे होती जी इतरांकडे नव्हती. इथं मॅपमध्ये बघा की इथं आपल्याला दिसतंय बघा, इथे झारखंड, मध्य प्रदेशचा एरिया, छत्तीसगडचा काही एरिया, ठीक आहे, आणि पश्चिम बंगालचा एरिया, काही प्रमाणात बिहारचा एरिया. हा जो सेंट्रल एरिया या सगळ्यांमधला, ठीक आहे, तुम्हाला परत एकदा ते मॅपमध्ये दाखवतो, ठीक आहे. हा जो एरिया आहे 3-4 राज्यांचा मिळून हा जो सेंट्रल एरिया आहे ना, ह्याच एरियामध्ये आज सुद्धा लोखंड आणि लोह खनिज खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. 21व्या शतकात सुद्धा. तर त्या काळात इकडेच आढळत होतं. इतर ठिकाणी त्या काळात लोखंडांच्या खाणी नव्हत्या, किंवा असतील तर त्याचं प्रमाण हे खूप मर्यादित होतं. याचा अर्थ काय की शस्त्रास्त्र बनवण्यासाठी ह्यांच्याकडे विपुल प्रमाणात लोखंड उपलब्ध आहे, मात्र ती सुविधा इतर महाजनपदांना नव्हती, कारण तिकडे खाणीच आढळत नाही. आज सुद्धा तुम्ही बघा यूपी बिहारमध्ये कुठे आढळतात का? नाही. बिहारमध्ये जिथे आढळतात, दक्षिण बिहारमध्ये तो मगधचाच एरिया होता. बाकी ठिकाणी इकडे लोह खनिज आढळत नाही, आणि त्याच्यामुळे इतरांच्या शस्त्रास्त्र निर्मितीवर मर्यादा होत्या, ह्यांच्या मात्र नव्हत्या. त्याचबरोबर लोखंडाच्या उपलब्धतेमुळे शेती करणं हा सुद्धा एक व्यवसाय तिथं खूप इझी झाला कम्पेअर टू अदर एरियाज, आणि ह्याच्यामुळे हे साम्राज्य आर्थिक आणि लष्करी दोन्ही बाबतीत ते काय झालं, ते राज्य बळकट बनलं. शेती आणि लष्कर या दोन्ही बाबतीत ते राज्य बळकट बनलं. मग तुम्हाला युद्ध लढायची असतील तर काय लागतं? सैनिक तर लागतातच, पण पैसा पण लागतो. तर इथं पैसा या लोकांकडे उपलब्ध होतं, युद्ध लढण्यासाठी शस्त्र या लोकांकडे उपलब्ध होती, आणि लोक त्या काळातही लोकसंख्या आपली जास्त होती. आजच्या काळातही ह्याच दोन ह्याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्या ही प्रचंड असल्याचं दिसतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता हे जे मगध साम्राज्य होतं त्या मगध साम्राज्यामध्ये आर्य आणि अनार्य म्हणजे स्थानिक लोक जे आहेत त्यांचे संबंध चांगले होते. इथं काही समाजामध्ये तणाव किंवा संघर्ष असल्याचं आपल्याला दिसत नाही. या दोघांचे संबंध इथं चांगले होते. समाजामध्ये ह्याच्यामुळे एकता आणि समानतेची भावना होती. त्याच्यामुळे बघा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा जो प्रदेश आहे तो ह्या मगधच्या जवळपासचा एरिया आहे. तिथं समाजामध्ये खूप जास्त संघर्ष आढळत नव्हता. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं की सगळं आहे पण ते पुढे घेऊन जाणारा, आपल्या देशामध्ये सगळं होतं पण आपल्या देशाला कमतरता होती, ते म्हणजे आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारा, पुढचा विचार करणारा एखादा नेता. तसंच या लोकांना महत्त्वाकांक्षी शासक मिळाले. एक म्हणजे हा बिंबिसार आणि दुसरा म्हणजे त्याचा मुलगा अजातशत्रू. हे दोघं शासक प्रचंड महत्त्वाकांक्षी होते. यांना साम्राज्याचा विस्तार करणं, आपलं राज्य मोठं करणं याची प्रचंड महत्त्वाकांक्षा होती, आणि त्याच्यामुळे हळूहळू मगध साम्राज्य एक अखिल भारतीय स्वरूपाचं साम्राज्य होऊन बसलं, जे इतरांना शक्य नव्हतं. मग इतरांकडे महत्त्वाकांक्षी शासक असतील पण अर्थव्यवस्था स्ट्रॉंग नसेल, लोखंड नसेल, ठीक आहे, किंवा समाजामध्ये एकरूपता समानता नसेल, त्याच्यामुळे काही ना काही प्रॉब्लेम येतील. ह्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्याच्यामुळं हे लोक मोठं साम्राज्य निर्माण करू शकले. ठीक आहे, आता या फोटोमध्ये बघा गौतम बुद्ध आहेत आणि त्यांच्या पायाशी इथे एक जण बसलेला आहे. ठीक आहे, त्यांना हात जोडून बसलेला आहे. हा बिंबिसार आहे असं मानलं जातं. एक त्या काळात काही फोटो वगैरे काढून ठेवले नाही, पण ऑब्विसली एक बनवलेलं असंच एक चित्र आहे व त्या सीनवर बनवलेलं चित्र आहे. मग हा जो बिंबिसार आहे, हा बिंबिसार याचा काळ आहे इसवी सन पूर्व 545 ते इसवी सन पूर्व 593, म्हणजे जवळजवळ हा 52 वर्ष यांना राज्य केलेलं होतं. ठीक आहे, हा जो होता तो हर्यांक घराण्याचा पहिला प्रमुख शासक आहे. याचाच अर्थ हा प्रमुख शासक आहे, याचा अर्थ तिथं संस्थापक होता का नाही याच्याबद्दल माहिती
नाहीये. हरियांग घराण्याचा संस्थापक कोण होता याच्याबद्दल कुठेही माहिती अजून तरी लक्षात आलेली नाही. मात्र हा पहिला प्रमुख शासक होता ज्याच्या काळात मगध साम्राज्य नावारूपाला यायला आणि त्याचा विस्तार व्हायला त्याची सुरुवात झालेली होती. ठीक आहे, तर याच्याबद्दल कोणताही सबळ पुरावा नाहीये की हा संस्थापक होता किंवा नव्हता. हा जो बिंबिसार जो होता त्यानं कौशल जनपदाचं शासक प्रसेनजीत याची बहीण महाकौशल हिच्याबरोबर लग्न केलं होतं. ठीक आहे, या लग्नात त्याला हुंडा म्हणून काशी हे शहर प्राप्त झालं होतं. ठीक आहे, हे महाजनपद त्याला प्राप्त झालं होतं. ठीक आहे, इकडे आधुनिक काळात बघा मुंबई हे जे शहर आहे ते आय थिंक पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना त्यांच्या कुठल्या तरी राजकुमारीबरोबर लग्न केल्यामुळे त्यांना हुंड्यात ते दिलं होतं. ठीक आहे, त्या प्रकारे तर इकडं हुंडा म्हणून त्यांना काशी शहर हे मिळालं होतं. त्याचबरोबर त्यांना विदेह या राज्याची राजकुमारी खेमा हिच्याबरोबर सुद्धा लग्न केलं. म्हणजे आपलं राजकीय स्थान बळकट करण्यासाठी लग्न करणे, नातेसंबंध इस्टॅब्लिश करून आपली राजकीय परिस्थिती ही बळकट करणे हे एका प्रकारे आपल्याकडं जुनी पद्धत आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 लग्न झालेले होते. कशासाठी? तर त्या माध्यमातून त्यांची राजकीय परिस्थिती बळकट करायची, संकटाच्या समयी त्यांच्या मदतीला धावून येणारे आपले जवळचे लोक तिथं निर्माण व्हावेत या दृष्टीने ते लग्न झालेत. ती सेम स्ट्रॅटेजी इथं सुद्धा आपल्याला दिसते. ठीक आहे, सो ह्या 2 राजकुमारींबरोबर त्याने लग्न केलं होतं. आता त्याच्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने चंपा राजावर स्वारी केली होती. याचा अर्थ त्याच्या अगोदर सुद्धा राज्य होतं, पण आता ते किती छोटं किती मोठं आणि स्वतंत्र राज्य होतं का नाही याच्याबद्दल काही पुरावे आढळलेले नाहीत. कायमचं सैन्य बाळगणारा हा जो बिंबिसार होता तो कदाचित पहिला शासक होता आणि त्याच्यामुळं त्याला सैन्य असं म्हटलं जातं. सैन्य बिंबिसार असाच त्याचा उल्लेख जनरली येतो. तर याच्या अगोदर खडं सैन्य राखणारे लोक कसे शासक आपल्याकडे नव्हते हे आपण ऑलरेडी महाजनपदांच्या मुद्द्यामध्ये बघितलेलं आहे. पूर्ववैदिक काळामध्ये, उत्तर वैदिक काळामध्ये हे आपण मुद्दा बघितलेला आहे. ठीक आहे, आता यानं काय केलं, त्याचा मित्र होता अवंतीचा शासक प्रत्योद. ठीक आहे, अवंती कुठे आहे तर आजच्या मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, उज्जैन आणि महिष्मती त्यांची राजधानी होती. तर तिथला हा शासक होता प्रत्योद आणि तो आजारी पडला होता. तर त्याची मदत करण्यासाठी किंवा त्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी या बिंबिसारने जीवक नावाचा त्याचा एक वैद्य, जो प्रसिद्ध वैद्य होता त्या काळातला, त्याकडं पाठवलं होतं. आणि ह्या एक सिग्निफिकंट गोष्ट आहे. हा जो बिंबिसार होता त्यानं वर्धमान महावीर यांची भेट घेतली होती. तसंच यानं गौतम बुद्धांची सुद्धा भेट घेतली होती. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की गौतम बुद्धांची भेट त्यानं ज्ञानप्राप्तीपूर्वी आणि नंतर अशा दोन्ही वेळी घेतलेली होती. ठीक आहे, सो हा एक सिग्निफिकंट पॉइंट इथे आहे. गौतम बुद्धांकडे एका नाविकाला देण्यासाठी पैसे नव्हते, त्यांना नदी पार करायची होती आणि त्या नाविकाला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. हे जेव्हा ह्या बिंबिसारला कळालं त्यानं काय केलं की कोणत्याही साधू संताला यापुढे नाविकानं किंवा कोणत्याही ट्रान्सपोर्टला पैसे घेऊ नये असा एक नियम त्याच्या राज्यामध्ये त्यानं बनवलेला होता की कोणत्याही संताकडनं पैसे घ्यायचे नाही. या एक महत्त्वपूर्ण निर्णय त्यानं घेतलेला आहे. पुढचा भाग आहे की आता हा जो बिंबिसार होता तो नेमका कोणत्या धर्माचा अनुयायी आहे. तो बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांना सुद्धा भेटलेला होता, वर्धमान महावीरांना सुद्धा भेटला होता. जो नियम जहाजाच्या बाबतीत त्यानं गौतम बुद्धांसाठी लावला तोच ऑब्विसली वर्धमान महावीर किंवा जैन संत असतील किंवा बौद्ध संत असतील सगळ्यांसाठी होता. असं काही नव्हतं की बाबा फक्त बौद्धांसाठीच आहे. मग आता जैन धर्मांमध्ये उल्लेख येतो की बाबा हा जैन धर्मीय होता, बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख येतो की बाबा हा बौद्ध धर्मीय होता. याच्याबाबत कुठेही स्पष्टता आढळत नाही. ठीक आहे, बिंबिसार जो होता त्याचा खून त्याचाच मुलगा अजातशत्रूने करून सत्ता बळकावली होती. जनरली हिंदूंमध्ये, ठीक आहे, हिंदू जे असतात, आता हे हिंदू म्हणजे काय तर भारतीय संस्कृती, मग त्यामध्ये हिंदू बौद्ध जैन शीख सगळे आले. भारतीय संस्कृतीमध्ये पित्याची हत्या करून किंवा आहे त्याला गद्दीवरून काढून त्याला मारून आपल्या नातेवाईकाचा मर्डर वगैरे करून सत्ता बळकावणे हे प्रकार खूप क्वचित आढळतात. त्याच्यापैकी हा एक एक्झाम्पल आहे. मात्र मुस्लिम शासक जे मध्ययुगीन काळामध्ये भारतामध्ये आले
त्यांच्यावर हा नियमच होता की आहे त्याला मारायचं, आपल्या भावांना मारायचं आणि सत्ता बळकवायची. प्रत्येक शासकानंतर हे व्हायचं. अकबराला हे करावं लागलं नाही, कारण त्याला कोणी भाऊ बहीण तसे नव्हतेच, तो एकटाच होता. पण त्याच्यानंतर प्रत्येकानं आपल्या भावांना मारलंय आणि शासक बनले. मग तो जहांगीर असो, शहाजहां असो की मग औरंगजेब असो. ठीक आहे, हे सगळ्यांनी केलेलं आहे. सल्तनत काळात सुद्धा हे सगळ्यांनी केलेलं आहे. तर ह्यानं आपल्या पित्याचं मर्डर करून सत्ता बळकावली होती आणि याच्या काळामध्ये जी राजधानी होती, यांची राजधानी या काळामध्ये गिरिव्रज किंवा ज्याला आपण राजगृह असं म्हणतो ती होती. आता बिंबिसारची जागा आहे, त्याचा मुलगा हा अजातशत्रू आला, त्यानं हत्या करून पद मिळवलं. हा अजातशत्रू इसवी सन पूर्व 493 ते 462 म्हणजे जवळजवळ 31-32 वर्षाचा याचा काळ होता आणि याचं मूळ नाव कुणिक हे होतं. ठीक आहे, याच्यावर MPSCने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, की याचे मूळ नाव कुणिक होते, म्हणजे 1-2-3 स्टेटमेंट देतात. ठीक आहे, आणि स्टेटमेंटवरनं व्यक्ती ओळखा. ठीक आहे, असं समाजसुधारकांच्या बाबतीत सुद्धा हल्ली व्हायला लागलेला आहे. तर याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये आपण ते बघूया. ठीक आहे, त्याच्यानंतर यानं काय केलं, कौशल, लिच्छवी आणि अवंती ज्यांच्याबरोबर यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, त्याच्यानंतर यानं त्याच लोकांबरोबर वडिलांच्या काळात मैत्रीपूर्ण संबंध होते, या काळामध्ये याने संघर्ष करून आपला राज्य विस्तार केला. हा तो महत्त्वाकांक्षा दर्शवतो की कोणत्याही परिस्थितीत आपलं राज्य विस्तार व्हायला पाहिजे. हा सुद्धा ठीक आहे, अजातशत्रू हा सुद्धा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांना भेटलेला होता. त्या काळामध्ये याचं हे होतं. ठीक आहे, गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर राजगृह इथे पहिली बौद्ध परिषद याच्या काळामध्ये भरली होती. एकूण 4 बौद्ध परिषदा झाल्या होत्या, पैकी पहिली बौद्ध परिषद ह्यानं, दुसरी जी बौद्ध परिषद आहे ठीक आहे, सेकंड जी आहे ती शिशुनाग वंशाचा जो कालाशोक होता. ठीक आहे, कालाशोक किंवा काकवर्ण याच्या काळात झाली. ठीक आहे, तिसरी जी होती त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायचीच आहे, पण मुद्दा आलाय म्हणून आपण कव्हर करूयात. तिसरी जी होती ती सम्राट अशोकच्या काळात झाली होती. ठीक आहे, आणि चौथी कुशाण शासकांच्या काळात झाली होती. ठीक आहे, कुशाण शासकांच्या काळात झालेली होती. अशा एकूण 4 बौद्ध परिषदा झालेल्या होत्या. ठीक आहे, सो हा गौतम बुद्धांना भेटला होता आणि गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर पहिली बौद्ध परिषद याच्या काळामध्ये झालेली होती. आता यानं पिता बिंबिसारची हत्या करून त्यानं राज्य मिळवलं आणि गंगा नदीच्या काठावर याने पाटलीग्राम म्हणून एक छोटंसं दुर्ग किंवा किल्ला याने बांधला होता. ठीक आहे, पाटलीग्राम हा किल्ला त्यानं बांधलेला होता. पुढे या अजातशत्रूचा मुलगा उदयन हा शासक बनला होता आणि तिथं या उदयननं काय केलं, पाटलीपुत्र म्हणजे आजचं जे पटना शहर आहे त्या पाटलीपुत्र शहराची स्थापना केली. आणि अजातशत्रूनंतर जेव्हा हा उदयन शासक बनला होता, ठीक आहे, इसवी सन पूर्व 460 ते 440 हा त्याचा काळ आहे. ठीक आहे, इथे ज्यावेळेस तो शासक बनला त्याला काय केलं, पाटलीपुत्र शहराला काय केलं, स्थापना केल्यानंतर त्याला राजधानीचा दर्जा दिलेला होता. ठीक आहे, काही ठिकाणी असा उल्लेख येतो, मे बी स्टेट बोर्डमध्ये इथं करेक्शन एक ठिकाणी आहे, चूक इथं आहे की आय थिंक ह्या उदयनला वगैरे म्हटलेलं आहे की ह्याला डायरेक्ट लोकांनी काढून टाकलं आणि लोकांनी निवडून दिलेला शिशुनागला राजा बनवलं. तर ते या उदयनच्या बाबतीत नाही, याच्यानंतर सुद्धा या घराण्याचे शासक होते, ते बघूयातच. ठीक आहे, सो याला पाटलीपुत्र शहराची स्थापना करून तिथे राजधानी वसवली. आता इथे एक हा फोटो आहे बघा. ठीक आहे, हा एक खांब दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, हा पटनाजवळ कुमराहार नावाचं ठिकाण आहे. ठीक आहे, काय कुमराहार. ठीक आहे, कुमराहार नावाचं ठिकाण आहे जिथे हे ओरिजिनल पाटलीपुत्र शहर होतं आणि त्याचेच रिमेन्स तिथे आहेत. ठीक आहे, तर उदयननंतर अनिरुद्ध, मुंज आणि नाग हे शासक झाले होते आणि मगध सम्राट याच्यानंतरचे हे जे सगळे सम्राट होते ते कमकुवत होते. आणि हा जो नाग आहे, ठीक आहे, नाग दशक असं म्हटलं जातं, नाग किंवा नाग दशक जो आहे हा राज्य कारभार करायला तितकासा सक्षम नव्हता. त्याच्यामुळे त्याला काढून त्याला रिप्लेस करून लोकांनी निवडून दिलेला शिशुनाग हा व्यक्ती ठीक आहे शासक बनला होता. बघा, नाग दशक हा शासन चालवण्यास असमर्थ होता म्हणून लोकांनी काय केलं,
लोकांनी त्याला काढून टाकलं आणि त्याच्या जागी कोण आला? हा शिशुनाग आला. हा होता शिशुनाग वंशाचा संस्थापक. ठीक आहे. तर हरियांक घराण्याची सत्ता आता इथे संपलेली आहे. ठीक आहे. नाग दशक हा शासक संपलेला आहे. माहीत असल्यापैकी पहिला जो आहे तो बिंबिसार. ठीक आहे. आणि शेवटचा हा नाग दशक. ठीक आहे. हा हरियांक घराणा आहे. ठीक आहे. हरियांक घराणे आणि ह्याच्यानंतर शिशुनाग घराण्याची सत्ता इथे आलेली आहे. ठीक आहे. तर शिशुनाग घराण्याची सत्ता ही काही काळापुरती चालली. बघा, शिशुनाग आणि त्याचे उत्तराधिकाऱ्यांचं सगळ्यांचं मिळून हा इसवी सन पूर्व 430 ते इसवी सन पूर्व 364 म्हणजे जवळपास हा एक 66 वर्षाचा वगैरे कालावधी हा असावा असं आपल्या इथं दिसतं. तर शिशुनाग हा यांचा संस्थापक होता. ठीक आहे. या घराण्याचा जो कालाशोक किंवा काकवर्ण होता, ठीक आहे, हा महत्त्वाचा शासक आहे. आणि ह्याच्या काळात इसवी सन पूर्व 383 मध्ये ही दुसरी बौद्ध परिषद झालेली होती. 1-2 वर्ष इथं मागे पुढे होऊ शकतात. ठीक आहे. काही ठिकाणी वेगळे रेफरन्सेस असू शकतात, पण आपण जनरली जे फॅक्ट ॲक्सेप्टेबल आहे तितकी इथे घेत असतो. तर ही दुसरी बौद्ध परिषद याच्या काळात झाली. हा खूप सिग्निफिकंट पॉईंट आहे. संपूर्ण बौद्ध इतिहासामध्ये ही बौद्ध काउन्सिल जे बुद्धिस्ट काउन्सिल जे आहेत 1, 2, 3, 4 ह्या खूप सिग्निफिकंट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊयात. त्याच्यानंतर आता या शिशुनाग घराण्याच्या सत्ता संपुष्टात येऊन पुढे नंद घराण्याची सत्ता आली. ठीक आहे. बघा, शिशुनाग पहिलं, हरियांकानंतर शिशुनाग पहिलं आणि हे दुसरं. तर या घराण्याची सत्ता इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 322 या काळात होती. आणि ह्या घराण्याचा संस्थापक हा महापद नंद होता. ठीक आहे. हा याचा संस्थापक होता. असं मानलं जातं की ही जी मूर्ती आहे ती महापद नंद याला दर्शवते. ठीक आहे. एक या प्रकारची मूर्ती ही उत्खननामध्ये सापडलेली आहे. ठीक आहे. आता हा जो महापद नंद होता त्याने एक बिरुद किंवा आपण म्हणतो पदवी धारण केली होती. ते होतं एकराट. आणि एकराटचा अर्थ काय? सर्व शत्रूंचा नाश करणारा. तर ह्याच्यावर सुद्धा जसं त्या अजातशत्रूला कुणिक म्हणायचे, त्याला एकराट म्हणतात. तर त्याच्यासाठी हा आपल्याला शब्द महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. सर्व शत्रूंचा नाश करणारा आणि कलिंगवरही यानं विजय मिळवला होता. ठीक आहे. महापद नंदाचा उल्लेख पुराण ग्रंथांमध्ये सर्व छात्रांतक, सर्व क्षत्रियांचा नाश करणारा असा सुद्धा येतो. ठीक आहे. परशुराम, भगवान परशुराम आहेत, त्यांना पण म्हटलं किंवा त्यांनी 21 वेळा 17 वेळा असं काहीतरी की क्षत्रियांपासून ही पृथ्वी मुक्त केली आणि परत परत ते क्षत्रिय लोक परत अस्तित्वात आले, अशी एक आख्यायिका आहे, आपली एक मान्यता आहे. ठीक आहे. तसंच यानं सर्व क्षत्रियांचा पराभव केला किंवा आयदर ह्या लोकांनी त्याचं वर्चस्व स्वीकारलं, असा हा सर्व छात्रांतक असा होता. ठीक आहे. आणि पाली जे ग्रंथ आहेत, आता हे पाली ग्रंथ म्हणजे काय, तर हे मुख्यतः बौद्ध ग्रंथ आहेत जे पाली भाषेमध्ये आहेत. ते मुख्यतः बौद्ध ग्रंथ होते. तर याचा उग्रसेन म्हणजे प्रचंड लष्कराचा अधिपती, ठीक आहे, प्रचंड लष्कराचा अधिपती उग्रसेन असा उल्लेख याचा येतो. ठीक आहे. नंदांकडे नंद असे पहिले शासक होते ज्यांच्याकडे पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ अशी चतुरंग सेना यांच्याकडे होती. म्हणजे सेनेचे 4 भाग यांच्याकडे होते. असे हे नंद शासक पहिले संपूर्ण आपल्या इतिहासामध्ये शासक होते, नोन हिस्ट्रीमधले. ठीक आहे. हे पहिले असं मानलं जातं. नंदांनी वजनमाप करण्याची एक प्रमाणित पद्धत सुरू केली जी त्याच्या अगोदरच्या काळात नव्हती. कारण आता व्यापार जर तुमचा विकसित अजून करायचा असेल तर स्टँडर्डायझेशन येणं हे आवश्यक असतं. ते त्यांनी केलं. धनानंद हा यांचा शेवटचा शासक होता आणि याच्या काळामध्ये अलेक्झांडरने भारतावर हल्ला केलेला होता. हा फोटो बघा, इथे धनानंद दाखवलाय आणि इथे एक ब्राह्मणाला 2 सैनिक जबरदस्तीने पकडतायत. तर ही स्टोरी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस अलेक्झांडरने भारतावर हल्ला केला किंवा त्या बाजूने तो भारताकडे जसं जसं येत होता, आता काही ते 1 का 2 दिवसात तर काही येत नाही, त्याला वर्षानुवर्ष लागायची ती मोहीम पूर्ण करायला. ठीक आहे. तर त्यावेळेस चाणक्य विष्णुगुप्त जे होते ते तक्षशिला विद्यापीठामध्ये काहीतरी शिक्षक प्राध्यापक होते. ठीक आहे. मग त्यांना असं लक्षात आलं की भारताला किंवा ह्या संस्कृतीला धोका हा यवनांपासून आहे आणि आपण राजाला सांगितलं पाहिजे. ठीक आहे. राजाला याचे ज्ञान करून दिलं पाहिजे. त्या काळामध्ये ब्राह्मणांना, ब्राह्मण म्हणजे ज्ञानी व्यक्ती,
त्या व्यक्तींना खूप महत्त्व असायचं आणि त्याच्यामुळे चाणक्य या धनानंदाच्या दरबारामध्ये गेले. परंतु धनानंद हा भोगविलासतेमध्ये इतका बिझी होता की आपल्या साम्राज्याला कडे येणारा जो धोका आहे तो त्याला लक्षात येत नव्हता. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस चाणक्यांनी त्याला सांगितलं की राजानं भोगविलास करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही, पण आता आपल्या संस्कृतीला, आपल्या देशाला, या भारतवर्षाला खरा धोका आहे ह्या परकीयांपासून आणि इथं तू आता सजग झालं पाहिजे. तू काय केलं पाहिजे, याचा सामना केला पाहिजे. तर काय असतं, सत्तेचा माज हा माणसाला काहीही करायला लावतो. मग या धनानंदानं काय सांगितलं की तू मला कोण शिकवणारा, तुला काय कळतं. ठीक आहे, ऑब्व्हियसली जसा माज लोकांना सत्तेचा असतो त्या प्रकारचा माज ह्यानं दाखवला आणि याला अटक करायला लावली. त्यावेळेस असं सांगितलं जातं की हे जे चाणक्य होते यांनी आपली शिखा, म्हणजे ब्राह्मण लोकांशी त्या काळात चोटी ठेवायची लांब, ठीक आहे, त्याला शिखा म्हणतात, त्यांनी ती शिखा उघडली आणि त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत या धनानंदाचा सत्ता मी उखाडून फेकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. बरं, हा वैयक्तिक राग होता अशातलाही भाग नाही, वैयक्तिक राग आहे, पण त्याचबरोबर त्यांना हे चांगल्या प्रकारे माहित होतं की हा जो धनानंद आहे, ठीक आहे, धनानंद आहे तो अलेक्झांडरचा मुकाबला करू शकत नाही. त्याच्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे लष्कर आहे, त्याच्याकडे सगळं आहे, परंतु लढण्याची एक तर त्याच्याकडे ती निर्णायक क्षमता नाहीये किंवा तयारी नाहीये आणि दुसरं त्याच्यामध्ये सत्तेचा माज त्याच्या डोक्यात घुसलेला आहे. असा व्यक्ती परकीय हल्ल्यापासून देशाचं संरक्षण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, चंद्रगुप्त मौर्याला त्यांनी काही वर्ष, 2-3 वर्ष ट्रेन केलं आणि चंद्रगुप्ताच्या मदतीनं त्यांनी भारताचं संरक्षण कसं करता येईल याचे प्रयत्न केले. अलेक्झांडर परतल्यानंतर त्यांनी धनानंदाला हरवलं या चंद्रगुप्त मौर्याने चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मौर्य सत्तेची, मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मुळात हे मगध साम्राज्य आहे आणि मग वेगवेगळे घराणे, हर्याक घराणा असेल, शिशुनाग असेल किंवा मग नंद आणि मौर्य, हे वेगवेगळ्या घराण्यांनी तिथे सत्ता स्थापन केली होती. आता ह्याच काळामध्ये साधारणतः इसवी सन पूर्व 6वे शतक जो भाग आहे, या काळामध्ये भारतामध्ये हळूहळू शहरं उदयाला येऊ लागली. उत्तर भारतातली जी प्रमुख शहरं आहे, जसं पाटलीपुत्र असेल, त्याच्यानंतर प्रयागराज हे आहे, ठीक आहे, कौशांबी आहे, त्याच्यानंतर वाराणसी आहे, दिल्ली आहे, असे मोठमोठे शहरं या काळामध्ये उदयाला आली. आणि ही जी शहरं उदयाला आली त्याला दुसरं नागरीकरण, दुसरं शहरीकरण असं म्हटलं जातं. पहिलं शहरीकरणाचा टप्पा होता हडप्पा सभ्यता, ठीक आहे, भारतीय इतिहासातला पहिला टप्पा, हा दुसरा, आणि जो आत्ता चालू आहे सल्तनत काळापासून तो तिसरा. मग आता ह्या काळामध्ये हे शहरीकरण का झालं याची काही कारणं आहेत. बघा, शहरीकरणाची कारणं. पहिलं कारण की लोखंडाचा वापर इथं मोठ्या प्रमाणात सुरू झाला, जो आधी उपलब्ध नव्हता, कारण मगध साम्राज्याच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात या लोखंडाच्या खाणी आढळतात. ठीक आहे. आता लोखंडाच्या वापरामुळे काय झालं, त्याचा परिणाम म्हणून शेती आणि इतर व्यापार करणं हे सोयीस्कर झालं. कारण शेती करायची असेल तर तुम्हाला नांगरणी करायची आहे, खुरपणी करायची आहे, ठीक आहे, तुम्हाला पीक काढण्यासाठी कोयते वगैरे लागणार आहेत, तुम्हाला शस्त्रास्त्र लागणार आहेत, सगळ्या गोष्टी लागणार आहेत, ठीक आहे. तर ते ह्या लोखंडामुळे शक्य झालं. ठीक आहे. परिणामी आता शेती करणं, व्यापार करणं जर सुलभ झालं असेल तर काय होणार आहे, आर्थिक सुबत्ता आली, आणि आर्थिक सुबत्ता आली की ऑब्व्हियसली त्याचा परिणाम काय होतो, शहरीकरण होतं. ठीक आहे. जसं जसं अर्थव्यवस्था वाढते तशी तसे मोठमोठे शहरं इथं येतात. बघा, महाराष्ट्र आणि समजा पूर्वेकडचं एखादं राज्य तुम्ही कंपेअर करा, झारखंड किंवा ओरिसा किंवा छत्तीसगड, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 45-50% लोक शहरांमध्ये राहतात. महाराष्ट्र शहरीकरण झालेलं जवळपास सर्वात मोठं राज्य असेल भारतातलं. ठीक आहे. का तर इथली अर्थव्यवस्था मोठी आहे आणि शहरांमुळे त्या अर्थव्यवस्थेचं प्रमाण किंवा त्याचा जो व्हॉल्यूम असतो तो आणखीन वाढतो. ठीक आहे. तर व्यापार आणि शेती यांच्या सरप्लसनं किंवा ह्यांच्या वाढीबरोबर आर्थिक सुबत्ता वाढते आणि आर्थिक सुबत्ता म्हणजेच शहरीकरणाचा विकास इथे होतो. त्याच्यानंतर लोखंडाच्या वापरामुळे दळणवळण करणं अधिक सोयीस्कर बनलं. बघा, तुम्हाला जर बैलगाडी चालवायची असेल तर 2 चाकांना जोडण्यासाठी मध्ये लोखंड वगैरे ठेवावं लागेल, लाकूड काही खूप टिकणार नाहीये. ठीक आहे. किंवा खिळे वगैरे मारायला लाकडं तशी जोडायला हे वगैरे सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला लोखंडांची आवश्यकता पडणार आहे. ते लोखंड ह्या काळामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध होतं. या काळामध्ये श्रेणींची संख्या वाढली. आता श्रेणी म्हणजे काय, तर
समान व्यापार व्यवसाय करणाऱ्या आयदर व्यापारी किंवा कारागिरांची संघटना म्हणजे श्रेणी, जसं आज सुद्धा आपल्याकडे व्यापारी किंवा कामगारांची संघटना असतात, ठीक आहे। याच्यामुळे काय होतं की ते लोक एकजिन्सीपणाने व्यवहार करतात, व्यापार करतात आणि त्यांना त्याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढायला, ठीक आहे, आर्थिक त्याचं गतिविधी वाढायला तिथं मदत होते आणि त्याच्यामुळे ह्या श्रेणी महत्त्वपूर्ण ठरल्या, त्यांच्यामुळे व्यापार आणि शहरीकरण वाढलं, ठीक आहे। पुढचं आहे की या काळामध्ये चलनी नाण्यांचा, आता बघा वेगवेगळ्या धातूंचा हळूहळू शोध लागायला लागलाय आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची धातू, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारची नाणी ही बनवल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे काय होत आहे, व्यापार सुलभ होत आहे। म्हणजे तुम्हाला व्यापार करायचा आहे, वस्तू तर आहे, पण विनिमयाचं साधन जर तुमच्याकडे नसेल तर त्या व्यापारावर मर्यादा येतात, तर इथं नाणी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली होती, ठीक आहे। यावेळेस काही नाण्यांचा उल्लेख कर्षापण किंवा पण असा केला जातो, ठीक आहे। आता हे उल्लेख आलेले आहेत, मग आता हे नेमके नाणेच आहेत का अजून काय असं स्पष्ट नाही, पण ज्या कॉन्टेक्स्टमध्ये ही वापरली त्या अर्थीने कॉइन्स असावेत असं मानलं जातं। ज्या वेळेस भारतावर अलेक्झांडरनं हल्ला केला तो फक्त वायव्य भारतापुरता मर्यादित होता, ठीक आहे। म्हणजे सिंधू नदी क्रॉस करून थोडा बहुत एरियामध्ये तो आला असेल। आजचा जो भारत आहे आपला 21व्या शतकातला तिथपर्यंत तो आलेला नव्हता, ते बाउंड्री एरियामध्ये म्हणजे पाकिस्तानच्या एरियामध्ये तो आज तिथपर्यंत आला होता। त्याला ज्यावेळेस कळालं की इकडे इतकं मोठं साम्राज्य आहे, भारतीय सुबत्ता, इथे प्रचंड सुबत्ता आहे, त्याच्यामुळे तो इकडे आला होता, परंतु इकडे जिंकणं हे इतकं सोपं नाही हे त्याला कळालं, तो आल्या पावली परत पळाला, पण त्यानंतर मग कारणं दाखवली गेली, त्याच्याबद्दल पुढे आपण माहिती बघूया, ठीक आहे। तर अलेक्झांडरच्या हल्ल्यामुळे काय झालं की भारत आणि वेस्टर्न कंट्रीज, युरोपियन कंट्रीज याच्यामध्ये ग्रीस बरोबर थेट व्यापारी मार्ग खुले झाले, हे आधी झालेलं नव्हतं। हडप्पा काळात मेसोपोटेमिया, दिलुमन म्हणजे इराण वगैरेचा एरिया, ठीक आहे, इराक वगैरेचा एरिया, तिकडे व्यापार व्हायचा, पण थेट युरोप बरोबरचा व्यापारी मार्ग खुला झाला नव्हता, कारण त्या काळात युरोपमध्ये काहीच नव्हतं, हे लोक अतिशय मागासलेले होते युरोपियन लोक। तर अलेक्झांडरमुळे ते व्यापारी मार्ग खुला झाला, म्हणजे अजून व्यापार वाढायला स्कोप तिथं निर्माण झाला होता। तसंच या काळात दक्षिणेकडील प्रदेशांबरोबर सुद्धा व्यापार तिथं वाढला आणि त्याच्यामुळे मग दक्षिण पथ, उत्तर पथ जे आपण म्हणतो ना की ग्रँड ट्रंक रोड विकसित झाला, तो खरं तर उत्तर पथ आहे, ठीक आहे, जो ह्या काळापासून अस्तित्वात होता। तो काही शेरशाह सूरीनंच पहिल्यांदा तयार केला अशातला भाग नाही, हां त्याच्या काळात त्यानं फक्त त्याचं काम करून घेतलं, ऑलरेडी जे होतं त्यालाच त्यानं वापरलेलं होतं, ठीक आहे। सो ह्यानं दक्षिणेबरोबरचा व्यापार सुद्धा या काळात वाढला आणि याच्यामुळे नवीन व्यापारी मार्गावर नवीन शहरं स्थापन करण्यात आली, ठीक आहे। महाराष्ट्रात अनेक शहरं या मार्गावर होती, ठीक आहे। आणि नव्याने स्थापन झालेल्या जैन आणि बौद्ध हे जी दोन तत्वज्ञाने, ठीक आहे, दोन पंथ धर्म आहेत, यांनी व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिलं, कारण ब्राह्मण धर्मामध्ये असं म्हटलं जात होतं की बाबा कर्ज देणे, व्याजाने पैसे देणं हे चूक आहे, ठीक आहे, खूप पैसे कमवणे हे सुद्धा लालचचं वगैरे उदाहरण आहे। अशा प्रकारे व्यापाराला नैतिकतेचं स्थान, नैतिकतेमध्ये व्यापाराला स्थान नाहीये अशा प्रकारचं चित्र रंगवण्यात आलं आणि त्याच्यामुळे ब्राह्मण धर्मानं कुठेतरी क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनाच महत्त्व दिलं, मात्र बौद्ध आणि जैन या धर्मांनी काय केलं, व्यापाऱ्यांना महत्त्व दिलं, कारण यांना लागणारी आर्थिक रसद ही या लोअर दाबलेल्या वर्गांपासूनच येऊ शकत होती। त्याच्यामुळे यांनी काय केलं, या वर्गांना चुकीचं मानलं नाही, व्यापार करणं, त्यासाठी कर्ज देणं घेणं, व्याज घेणं देणं घेणं याला चुकीचं मानलं नाही आणि त्याच्यामुळे या व्यापार वाढून, उद्योग वाढून शहरी जीवनाला चालना मिळायला लागली। या काळात जे शहरीकरण झालं, आता त्याचे परिणाम काय झाले बघा। शहरीकरणामुळे पहिल्यांदा व्यापार वाढीमुळे वैश्यांचं सामाजिक स्थान सुधारलं, जे उत्तर वैदिक काळामध्ये फक्त कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांनाच महत्त्व होतं। ह्या काळात काय की समाज, अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यांना आम्ही इनडायरेक्टली आमच्या पैशांवरून नियंत्रित करू शकतो, त्याच्यामुळे त्यांचं स्थान इथं स्वीकारलं। वेगवेगळ्या व्यवसायांच्या वाढीमुळे सामाजिक व्यवस्था क्लिष्ट बनली, म्हणजे काय तर इथं अनेक जाती तयार झाल्या। या काळापर्यंत जाती नव्हत्या, परंतु आता लोहार, कुंभार, सुतार असे जे वर्ग आहेत, ठीक आहे, जे वेगवेगळी कामं करतायत, चांभार, त्याच्यानंतर वेगळ्या जातीचे लोक वेगवेगळे काम करतायत, त्यांच्या जाती बनायला लागल्या आणि व्यवसाय हे वंश परंपरागत तिथं व्हायला लागले। त्याच्यामुळे आहे ती लोक त्याच जातीमध्ये, त्याच वर्णामध्ये, त्या समाज व्यवस्थेमध्ये अडकून पडू लागली आणि याच्यातनं जातींचा विकास इथं हळूहळू व्हायला सुरुवात झाली।
मोठमोठे साम्राज्य, मोठमोठे शहर निर्माण झाले. याचा परिणाम म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण इथे झालं आणि इथं अधिकाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली. बघा, ग्रामीण भागापेक्षा समजा एक गाव असेल तर तिथं सरकारी अधिकारी कोण असतात? जनरली 2 असतात. एक असतो ग्रामसेवक, एक असतो तलाठी. तलाठी सुद्धा 2-4 गावाला मिळून वगैरे एक असतो. परंतु शहरामध्ये जर तुम्ही बघितलं शहरांचा आकार आणि शहराच्या गरजा, तर खूप मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तिथे असतात. ते ह्या काळात सुद्धा झालं की अधिकाऱ्यांची संख्या वाढली. ठीक आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये आता राजकीय सत्तेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालं आणि क्षत्रियांचं स्थान सर्वोच्च बनलं. त्यानंतर ब्राह्मण, त्यानंतर वैश्य आणि अंतिम स्थान हे शूद्रांना दिलं गेलं. शूद्रांची परिस्थिती, त्यांच्याकडे पैसाही नाही, समाजही कंट्रोल करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांची स्थिती आणखीन खालावली. त्यांच्यावर वेगवेगळे बंधनं उत्तरोत्तर लादली गेली. जसं गायत्री मंत्र म्हणायचं नाही, ठीक आहे, मुंज वगैरे करायची नाही, असे अनेक बंधनं त्यांच्यावर लादले गेले. या काळात ऑब्विसली मग स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान प्राप्त व्हायला लागलं. हळूहळू स्त्रियांची परिस्थिती इथं कमी व्हायला लागली. मग बहुविवाह पद्धत, बालविवाह पद्धत, विधवांचा पुनर्विवाह करायचा नाही, त्यांना मग लिमिटेशन्स आणायचे, घराच्या बाहेर निघायचं नाही, हो करायचं नाही, तेव्हा करायचं नाही, असे सगळे बंधनं हळूहळू ह्या काळापासून सुरू झाले. आणि पुढे जेव्हा मनुस्मृती आली मग त्याच्यामध्ये स्त्रियांवर अनेक बंधनं लादली गेली. याचे लिखित पुरावे सुद्धा आपल्याकडं इथे आहे. आता इसवी सन पूर्व 5व-6व शतक जे आहे, या काळात भारतामध्ये इराण आणि मॅसेडोनिया, ठीक आहे, ह्या इथल्या शासकांनी भारतावर हल्ले केले. ते शासक होते सायस आणि दारियुश. ठीक आहे, या शासकांनी हल्ले केले. मात्र हे जे हल्ले होते ते भारताच्या मुख्य भूमीपर्यंत आलेले नव्हते. वायव्य भारत म्हणजे आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा जो एरिया आहे त्या भागापुरते हे हल्ले मर्यादित होते. बघा, वायव्य भारतापुरते मर्यादित होते. आता अलेक्झांडरने भारतावर हल्ला करेपर्यंत हा जो भाग आहे वायव्य भारताचा, तो ग्रीक साम्राज्याचा भाग होता असा उल्लेख इथे आढळतो. ठीक आहे, बेहिस्तरून जे शिलालेख आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो की हा कोणाचा आहे? ग्रीक साम्राज्याचा भाग आहे. त्या भागामध्ये असलेल्या स्ट्रक्चर्स, इमारती जे काही आढळले, उत्खनामध्ये जे काही पुरावे आढळले, त्याच्यावरून सुद्धा हे कन्फर्म होतं की काही भाग काही वर्षे यांच्या कंट्रोलमध्ये होता. आता अलेक्झांडरनं हे लोक इराण आणि मॅसेडोनिया, अलेक्झांडरच्या अगोदर हे लोकांनी जेव्हा भारतावर हल्ले केले त्याच्यामुळे काय झालं की जमीन आणि समुद्र मार्गांनी, आता इकडून जाता येत नाही वायव्य भागातनं, मग जमीन मार्गांनी आणि वायव्य मार्गांनी नवीन मार्ग शोधले गेले आणि त्याच्यातनं व्यापार उद्योगांची उलटवाढ झालेली होती. तसंच भारतामध्ये खरोष्टी लिपीचाही प्रसार इथे झाला होता यांच्या हल्ल्यापासून. मौर्यांच्या स्थापत्यकलेवर सुद्धा प्रभाव पडला. तुम्ही बघा, गांधार कलाशैली ज्याच्याबद्दल आपण पुढे माहिती बघणार आहोत, त्याच्यामध्ये गौतम बुद्धांची जी केस आहेत ते असे थोडे कुरुळे दाखवलेले आहेत. ठीक आहे, आणि मथुरा हे उत्तर प्रदेशमधलं जे शहर आहे तिथली एक कलाशैली प्रसिद्ध होती, त्याच्यामध्ये त्यांचं मुंडन केलेलं डोकं दाखवलं जायचं. असे अनेक फरक आहे. त्याचबरोबर बघा, या गांधार कलाशैलीत स्थापत्यामध्ये जे स्तंभ असायचे, ठीक आहे, खांब असायचे इमारतींचे, ते गोल आणि गुळगुळीत असायचे. आपल्या इकडं कसं की त्याच्यावर नक्षीकाम वगैरे केलं जातं. तर या मौर्य स्थापत्य कलेवर सुद्धा ग्रीक कलेचा प्रभाव होता. याच्यावर सुद्धा MPSCने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता भारत हा किती संपन्न आहे, किती समृद्ध आहे याची माहिती या अलेक्झांडरला मिळाली आणि त्याच्यामुळे त्यानं काय केलं, भारतावर हल्ला केला. तो संपत्तीच्या लालचमध्ये भारतावर आला होता. ठीक आहे, हे एक अलेक्झांडरचं चित्र, ठीक आहे, फोटो वगैरे नाही, असंच काल्पनिक ते चित्र आहे. मग अलेक्झांडरनं भारतावर हल्ला केला. अलेक्झांडर म्हणजे सिकंदर हा एक ग्रीक शासक होता. ठीक आहे, म्हणजे तो युरोपपासून पार तिकडं इथपर्यंत आलेला होता. साधारणपणे अंदाजे, ठीक आहे, इसवी सन पूर्व 326-325 या काळात तो भारतात आलेला होता. म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तानच्या रिजनमध्ये तो भारतावर त्यानं हल्ला करण्यासाठी आला. या काळामध्ये पोरस नावाचा एक सर्वात शक्तिशाली राजा त्या भागामध्ये होता. त्यानं अत्यंत निकराची झुंज याच्याबरोबर दिली, मात्र पोरसचा त्या अलेक्झांडर समोर निभाव लागला नाही. त्याचबरोबर हा इसवी सन पूर्व 325 मध्ये तक्षशिला इथे पोहोचला. त्याचा राजा होता हा आंबी. ठीक आहे, आंबीने खूप संघर्ष न करता याच्यासोबत तह केला आणि आपलं राज्य वाचवलं. मात्र पुढे भारतामध्ये
हे जे मल्ल आणि शूद्रक सारखे अनेक जे स्थानिक गणराज्य होते, ठीक आहे, त्याचबरोबर पोरस, आंबी या सगळ्यांबरोबर त्याला संघर्ष करावा लागला. आणि त्याला असं लक्षात आलं की भारतीय गणराज्यांसोबत जो प्रकार लढा देतोय त्याच्यामध्ये काय आपला निभाव लागणार नाही. आणि मग त्याला माघार घ्यावी लागली. तो हरून परत गेलेला आहे. अलेक्झांडर हा हरून परत गेलाय. परंतु आमच्या इतिहासकारांनी, जे आम्ही इतिहासकार आमचे मार्क्सिस्ट लोकांवर सोपवलं, त्यांनी काय सांगितलं, नाही नाही, अलेक्झांडर कोण आहे, अलेक्झांडर द ग्रेट आहे, ठीक आहे. आणि त्याचे सैनिक खूप वर्षापासून इथं आले होते, त्यांना घरची आठवण येत होती, म्हणून ते म्हणले आता आम्हाला काही लढायचं नाही, आम्ही पुढे परत गावाकडे आमच्या जातो, ठीक आहे. तो हरून भारतातनं गेलेला आहे. त्याला लक्षात आलं की हे छोटे मोठे राज्य आपल्याला इतकं त्रास देत आहेत, आपल्याला ह्यांना जिंकणं इतकं कठीण आहे. तर नंदांबद्दल अशी वेगवेगळ्या आख्यायिका आहे की त्याच्याकडे 4 लाख सैन्य, 2 लाख हत्ती, 4 लाख घोडे, अशी मोठमोठी प्रचंड मोठी सेना आहे. ते घाबरले होते. त्यांना लक्षात आलं की ह्याच्या पुढे जर का आपण गेलो तर काही जिवंत येणार नाही, त्याच्यापेक्षा आपलं गप मागे चला. आणि मागच्या आमच्या इतिहासकारांनी सांगितलं की काय करा, नको, तो भिवून नाही, त्याला घरची आठवण येत होती त्या सैन्याला, म्हणून तो परत गेला, ठीक आहे. तर असं याला माघार घ्यावी लागली आणि हा हरून अलेक्झांडर भारतातनं परत गेलेला होता, ठीक आहे. आणि या अलेक्झांडर बरोबर काही काळासाठी चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांनी युती केली होती, जेणेकरून त्यांना हळूहळू साम्राज्य विस्तार करून मग इकडे नंदांना, हा अलेक्झांडर मागे गेला आणि मग यांनी काय केलं, नंदाला हरवलं, धनानंद यांना हरवलं. यावेळी हा धनानंद इथं त्याचं राज्य होतं, ठीक आहे. मौर्य साम्राज्यावर त्यांना विष्णुगुप्तांचा अपमान केलेला होता, ठीक आहे. आणि त्याच्याविषयी त्यांना राग होता. त्याचबरोबर आपण ही स्टोरी बघितली आताच, त्याच्याबद्दल त्यांना राग होता. आणि मग त्याने काय केलं, विष्णुगुप्ताला त्या शपथ घेतली की बाबा मी काय करणार, याला हरवणार. आणि चंद्रगुप्त मौर्याची साथ देऊन त्यांनी या धनानंदाची सत्ता संपुष्टात आणली आणि चंद्रगुप्ताला मगध साम्राज्य जिंकण्यासाठी मदत करून मौर्य साम्राज्याची स्थापना इथे केली. आता हा जो अलेक्झांडर हा भारतामध्ये आला, त्यानं भारतावर हल्ला केला, वायव्य भारतावर. त्याचा काय परिणाम झाला, तर पहिलं, भारत आणि युरोप यांचे प्रत्यक्ष संबंध आले, ठीक आहे. डायरेक्ट आता कॉन्टॅक्ट इस्टॅब्लिश झाला. याच्यातूनच पुढे रेशीम मार्ग वगैरे विकसित झालं. वायव्य भारतात ग्रीक वसाहतींची स्थापना झाली, ठीक आहे. ते त्यांच्या स्ट्रक्चर्सवरून लक्षात येतं, ठीक आहे. या काळातला जो इतिहासकार आहे ॲरियन, ठीक आहे, ॲरियन, ह्या ॲरियनकडून भारतीय समाज व्यवस्थेची माहिती मिळते. त्यानं सांगितलं होतं की भारतामध्ये गुलामांची व्यवस्था आहे, गुलामगिरीची व्यवस्था आहे, त्यांची खरेदी विक्री होते, सती व्यवस्था आहे, असं सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे. आणि ॲक्च्युअल सतीचा पहिला पुरावा साधारणतः इसवी सन 510च्या आसपासचा, ठीक आहे, हा मध्य प्रदेशच्या एरन इथून सापडतो, ठीक आहे, लिखित पुरावा भारतातला. इथं मात्र हा त्याच्या अगोदर 700 वर्ष अगोदर, 800 वर्ष अगोदर हा काय सांगतोय आपल्याला, सती व्यवस्था इथं होती. मात्र त्याचा कुठेही पुरावा धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा लिखित पुराव्यामध्ये कुठेही आढळलेला नाहीये. वायव्य भारतामध्ये आता त्यानं ह्या सगळ्या तिथल्या स्थानिक सत्तांना वीक केला होता आणि त्याच्यामुळे मौर्य साम्राज्याच्या विस्तारासाठी त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. मौर्य साम्राज्याची आपण खरं जे त्याचा स्थापना आहे ती या वायव्य भारतात होऊन हळूहळू ते इकडं सरकले आणि नंदाला मग त्यांनी हरवलं होतं. धन्यवाद.